नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। बघा, सर्वसाधारणपणे जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण जे काही महत्त्वाचे आणि परीक्षाभिमुख असे विषय आहेत किंवा जे काही मेजर इव्हेंट्स असतील परीक्षाभिमुख पद्धतीने ते आपण बघणार आहोत। बाकीच्या कुठल्याही गोष्टी आपल्याला मॅटर न करता फक्त परीक्षेला कसं येतं, काय येतं, मग ते MPSC असेल, राज्यसेवा असेल किंवा गटबगटका असेल किंवा मुख्य परीक्षा असतील किंवा कन्सिडर करत असताना UPSC सुद्धा असेल, आपल्याला त्याच्या माध्यमातून कंटेंट कव्हर करून घेणं आपण एक प्रकारे फोकस करतोय। ठीक आहे, मग आजचा आपला विषय आहे, आज जो दिवस आपण साजरा करतो तो म्हणजे काय, जनजातीय गौरव दिवस। आज आपण टेक्निकली काय करत असतो, साजरा करत असतो। मग जनजातीय गौरव दिवसाबद्दल आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे, ते खाली नाव लिहिलंय बघा मी, भगवान बिरसा मुंडा, हे प्रॉपर खाली मी नाव लिहिलेलं बघायला मिळते। मग कोण होते भगवान बिरसा मुंडा किंवा त्यांचा जन्मदिवस आपण काय पद्धतीने, कशा पद्धतीने जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करतो किंवा कधीपासून करतो ते आपण बघून घेणार आहोत। ठीक आहे, हा आजचा आपला विषय आहे। या लेक्चरच्या बाबतीमधली ही जी काही PDF वगैरे असेल ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सापडून जाईल। ठीक आहे, त्यानंतर टेलिग्राम चॅनल सदरचं आहे, माझ्याच नावाने आहे, राष्ट्रध्वजाचे चित्र असलेला जो काही DP आहे तो आपला टेलिग्राम चॅनल बघायला मिळेल। ठीक आहे, त्यानंतर आपण विषयाला हात घालूया। ठीक आहे, लगेच कुठलाही वेळ न घालवता 15 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे हा कन्सिडर करत असताना आपण काय म्हणून साजरा करतो, जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करतो। ठीक आहे, मग आता यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा कधीपासून साजरा केला जातो, तर लक्षात घ्या 10 नोव्हेंबर 2021 ला केंद्र सरकारने एक बैठक बोलवली आणि त्याच्यामध्ये 15 नोव्हेंबर जो भगवान बिरसा मुंडा यांची जन्मदिवस आहे हा दिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जावा असं एक प्रकारे त्यांनी ते ठराव वगैरे मांडलेला होता। तो ठराव पास झाला आणि मग आपण 15 नोव्हेंबर पासून एक प्रकारे सदरचा दिवस साजरा करायला लागलो। 21 असेल, 22 असेल, आत्ताचं 23 असेल, टेक्निकली सांगायचं झालं तर हा आपल्याला तिसरा जनजातीय गौरव दिवस म्हणून बघायला मिळतो। एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे। हा भारतीय लेवलला साजरा केला जातो, देशाच्या लेवलला साजरा केला जातो, आंतरराष्ट्रीय लेवलला इंडिजिनियस पीपल्स डे आहे तो ऑक्टोबरमध्ये साजरा केला जातो। ठीक आहे, पण आज आपण एक प्रकारे भगवान बिरसा मुंडा कोण होते, जनजातीय गौरव दिवस का आहे, त्यांना भगवान का म्हटलं जातं आणि सद्यस्थितीमध्ये असणारे जे काही आपल्याला प्रश्न येतात आदिवासी पॉप्युलेशनवर किंवा एक प्रकारे कन्सिडर करत असताना त्यांच्या इतिहासाबद्दल ते सुद्धा एक प्रकारे कव्हर करूया। मी तुम्हाला डॉट दाखला सुद्धा देईल कुठला प्रश्न कुठे आलेला आहे, त्यामुळे तुमचा अजेंडा तिकडनं सुद्धा क्लिअर होईल। ठीक आहे, भगवान बिरसा मुंडा सदरचा फोटो आपण विकिपीडियामधनं घेतलेला आहे। आता मूळतः कुठलाही व्यक्ती जन्माला येत असताना भगवान या टायटलने कधीच येत नाही। जेव्हा एखादा समाज त्यांना भगवान म्हणत असतं तेव्हा त्यांनी काहीतरी समाजासाठी फार मोठं योगदान दिलेलं असतं, त्यामुळे ते टायटल त्यांना दिलं जातं। मग भगवान बिरसा मुंडा यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। कन्सिडर करत असताना वयाच्या 24-25 या वर्षांमध्येच त्यांनी काय केलं, कसं केलं, त्यांना हे का म्हटलं गेलं हे आपण बघून घेणार आहोत। काही गोष्टी फॅक्च्युअल आहेत त्या मी लिहिणार आहेत म्हणजे तुम्हाला एक प्रकारे तो डेटा कव्हर होईल। 2019 ला कंबाईनला आपल्याला इतिहासातनं प्रश्न आलेला होता की एक प्रकारे उलगुलान उठाव कोणी केलेला होता, त्याचं सरसकट उत्तर भगवान बिरसा मुंडा आहे। त्यानंतर कन्सिडर करत असताना आपल्याला वेळोवेळी आदिवासी लोकसंख्येवर प्रश्न आलेला आहे। मग PTGs काय आहेत, PVTGs काय आहेत त्यांच्यावर प्रश्न आलाय, ढेबर कमिशनवर प्रश्न आलाय, मागच्याच वर्षी राज्यसेवेला 89वी घटना दुरुस्ती, नॅशनल कमिशन फॉर STs याच्याबद्दल प्रश्न आलेला आहे। मग हा सगळा घटक काय आहे तो आपण इकडे बघून घेऊया। ठीक आहे, मग कन्सिडर करत असताना भगवान बिरसा मुंडा यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर प्रॉपर ज्या डेट्स आपल्याला अवेलेबल आहेत, काही बाबतीमध्ये त्यांच्या डेट्समध्ये सुद्धा आपल्याला थोडे इश्यू बघायला मिळतात, पण जर डेट्स आपण बघितलं तर आपल्याला काय बघायला मिळतं, साधारणतः 15 नोव्हेंबरला त्यांचा आपला जन्म झालेला बघायला मिळतो। काही ठिकाणी 1875 तर काही ठिकाणी 1872 असा उल्लेख आपल्याला अस्तित्वात आहे। ठीक आहे, पण तो सध्या आपला काही एक प्रकारे मुद्दा नाही, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं की कन्सिडर करत असताना हा मुद्दा काय आहे। ठीक आहे, मग यांचा जो काही जन्म आपल्याला बघायला मिळतो ना, तर कन्सिडर करत असताना तत्कालीन बेंगाल प्रेसिडेन्सीमध्ये झालेला होता। तत्कालीन बेंगाल प्रेसिडेन्सी या ह्याच्यामध्ये झालेला होता आणि आत्ताचं जर सांगायचं झालं तर आपल्याला झारखंड इथे त्यांचा एक प्रकारे अस्तित्व किंवा त्यांचं एक प्रकारे कारकीर्द असलेला घटक बघायला मिळतो किंवा एरिया बघायला मिळतो। मग ह्या काळामध्ये असं काय झालं की लोक त्यांना एक प्रकारे भगवान म्हणून समजायला लागले, तर लक्षात घ्या कन्सिडर करत असताना हा जो काही घटक बघायला मिळतो तेव्हा आपल्याला ह्यांच्याबद्दल माहिती काय कळते, तर ते झारखंडच्या एरियामध्ये राहत होते। मग त्यांचं राहण्याचं किंवा त्यांनी एक प्रकारे कुठे कुठे कार्य केलेलं बघायला मिळतं, तर युज्युअली आता मुंडा बेल्ट नावाचा एक एरिया आहे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये मुंडा आदिवासी राहत असतात। मग तो मुंडा बेल्ट कुठला आहे, खुंती। ठीक आहे, त्यानंतर कन्सिडर करत असताना तामर, त्यानंतर सारवाडा आणि त्यानंतर बंदगाव हा जो काही भाग आपल्याला बघायला मिळतो या भागाला आपण काय म्हणत असतो,
तर एक प्रकारे मुंडा बेल्ट मुंडा बेल्ट असं म्हणतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मुंडा आदिवासी बंधू भगिनी आपले राहत असलेले बघायला मिळतात. याच ठिकाणी त्यांचा आपला जन्म झालेला बघायला मिळतो. नंतरची त्यांची कारकीर्द, त्यांनी जो काही उठाव वगैरे केला तो सुद्धा याच काळामध्ये अस्तित्वात असलेला बघायला मिळतो. आता ते सुरुवातीला सुद्धा खूप असे स्मार्ट होते. तुम्ही त्यांचा फोटो सुद्धा बघा, किती म्हणजे एक प्रकारे एवढं काटक व्यक्तिमत्व आहे, एवढं डॉट व्यक्तिमत्व आहे की का नाही कोणी एक प्रकारे इंग्रज यांना घाबरणार. बघा तुम्ही, एकदम एकदम स्ट्रॉंग व्यक्तिमत्व दिसतंय. मग लहानपणी सुद्धा ते एक प्रकारे सांगायचं झालं तर कसे होते, खूप असे स्मार्ट व्यक्तिमत्व होते. आणि अशा वेळेस कन्सिडर करत असताना त्यांनी एक प्रकारे कुठे म्हणजे त्यांचं वेळोवेळी, आता आदिवासी समुदायात नाही असल्यामुळे वेगवेगळ्या XYZ गोष्टींमुळे त्यांचं कारकीर्द म्हणजे त्यांचं जे काही राजकीय जीवन आहे किंवा त्यांचं जे नॉर्मल जीवन आहे ते काही वेळेस या ठिकाणी, काही वेळेस त्या ठिकाणी, अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये आपल्याला पार पडलेलं बघायला मिळालं. मग त्यानंतर ते जेव्हा एका शहरामध्ये गेलेले असताना आपल्याला काय बघायला मिळतं, त्यांचे एक शिक्षक होते. ते सुद्धा तुम्हाला नाव महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आयोग आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तींच्या शिक्षकांवर नावं म्हणजे शिक्षकांची नावं विचारतं. जयपाल नाग नावाचे त्यांचे शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक होते. आणि ह्यांनी बिरसा मुंडा यांचं काय केलेलं होतं, एक प्रकारे बघितलेलं होतं की स्मार्ट व्यक्तिमत्व आहे. ते एक प्रकारे बासरी सुद्धा खूप चांगली वाजवायचे. मग त्यांचे फोटो सुद्धा आहेत, बासरी अशी कमरेला लटकवलेली वगैरे. मग त्यानंतर कन्सिडर करत असताना त्यांनी बिरसा मुंडामध्ये असलेला स्मार्टनेस केलेली म्हणजे असलेली त्यांच्यामध्ये एक प्रकारे ताकद, त्यानंतर असलेली त्यांची एक प्रकारे कपॅबिलिटी ही ओळखली. आणि त्यांना काय सांगितलं तर तुम्ही जर्मन मिशनरी स्कूल इथे काय करा, एक प्रकारे दाखल व्हा, ठीक आहे, असं त्यांना सांगितलं. पण ऑब्व्हियसली त्या काळामध्ये कन्सिडर करत असताना मिशनरी शाळांमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक प्रकारे ब्रिटिश मिशनरी काय करत होते तर आदिवासी व्यक्तींना जे कोणी होते ते त्यांना भुलवायचे, वेगवेगळ्या गोष्टी देऊन, वेगवेगळ्या गोष्टी दाखवून की तुम्ही आमचा धर्म स्वीकारा, मग तुम्हाला ह्या आम्ही गोष्टी करून द्यायचो. परंतु त्यावेळेस लहान असल्यामुळे बिरसा मुंडा यांना पहिल्यांदा ही गोष्ट पटकन लक्षात नाही आली. त्यांनी काय केलेलं होतं, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला होता. ख्रिश्चन धर्माचा त्यांनी स्वीकार केला आणि त्यावेळेस त्यांचं नाव एक प्रकारे कन्सिडर करत असताना बिरसा मुंडा ऐवजी काय झालेलं होतं, बिरसा डेव्हिड असं झालेलं बघायला मिळतं. नंतर याच डेव्हिडचा अपभ्रंश होऊन बिरसा दौद असं सुद्धा झालेलं बघायला मिळतं. दौद जे आपण म्हणतो ना, असं सुद्धा नाव झालेलं बघायला मिळतं. पण शाळेत गेल्या गेल्या त्यांना कळालं, ते ऑब्व्हियस स्मार्ट होते. ते त्यांच्या जुन्या शिक्षकांनी सुद्धा सांगितलेलं होतं, त्यांना काही गोष्टी पटकन कळत होत्या. आणि त्यांना एक गोष्ट अशी जाणवली की ब्रिटिश मिशनरी हे जे काही आपल्याला बघायला मिळतात किंवा हे जर्मन मिशनरी किंवा ओव्हरऑल ख्रिश्चन मिशनरी हे काय करतात, कन्सिडर करत असताना एक प्रकारे शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचं धर्म बदल करतायत, ठीक आहे. कोणी वैयक्तिकरित्या कोणी स्वतःहून जर केलं तर ती वेगळी गोष्ट आहे, परंतु इथे जाणून बुजून ते केलं जातंय ही गोष्ट कोणाला आहे तर बिरसा मुंडा यांना जाणवली आणि त्यांना ती खटकली. त्याच वेळेस त्यांनी काय केलेलं होतं, जेवढं काही शाळेतलं शिक्षण झालं तेवढं शिक्षण घेऊन शाळेतलं काय केलं, एक प्रकारे आपलं नाव काढून टाकलं आणि ख्रिश्चन धर्म जो स्वीकारलेला होता तो सुद्धा एक प्रकारे सोडून दिला. आणि नंतर ते पुन्हा त्यांच्या ट्रायबल कम्युनिटीमध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि मग ट्रायबल कम्युनिटीमध्ये आल्यानंतर एक प्रकारे त्यांना जाणवलं की आपले जे दुश्मन आहेत ते एक प्रकारे कोणी धर्म बदल केलेले मुंडा बंधू भगिनी नाहीयेत, तर आपले दुश्मन हे ब्रिटिशर्स आहेत. मग अशा वेळेस ब्रिटिशांना लढण्यासाठी किंवा ब्रिटिशांशी लढण्यासाठी त्यांनी बिरसाईट नावाची एक स्वतःची कन्सिडर करत असताना, म्हणजे आपण म्हणतो ना की शैवाईट असतात, त्यानंतर एक प्रकारे वैष्णवाईट असतात, ठीक आहे. आईट म्हणजे विचारसरणीला फॉलो करणारे. हे बिरसाईट नावाचे आपल्याला काय केलेलं बघायला मिळतात. त्यांनी एक प्रकारे नवीन संस्कृती, ठीक आहे, किंवा तुम्ही त्याला नवीन पंथ किंवा एक नवीन विचारसरणी सुरू केलेली बघायला मिळते. आणि या विचारसरणीच्या माध्यमातून, या गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी डायरेक्ट डिक्लेअर केलं की आपले जे दुश्मन आहेत ते कोण आहेत, ब्रिटिशर्स आहेत, ठीक आहे. आणि एक प्रकारे कन्सिडर करत असताना त्यांच्या या विचारसरणीला अनेक लोकांनी फॉलो केलेलं होतं की त्यांच्या विचारसरणीला आजूबाजूचे जे कोणी मुंडा आदिवासी असतील किंवा ओरायन आदिवासी असतील किंवा एक प्रकारे त्याच ठिकाणी असणारे खरियास आदिवासी असतील, या सर्वांनी फॉलो केलं. आणि अक्षरशः बिरसाईट हे जे काही पंथ वगैरे सुरू झालेला होता त्याला खूप जास्त नाव मिळालं. त्या नावाच्या माध्यमातून बिरसा मुंडा काय करायचे, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, लोकांना एक प्रकारे मार्गदर्शन करायचे, गायडन्स करायचे, ज्ञान उपदेश करायचे, ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि ह्याच्यातनं एक प्रकारे काय झालेलं होतं तर त्यांचं नाव लोकांच्या एक प्रकारे कन्सिडर करत असताना नावात आणलं. त्यांना एक प्रकारे धरती बाबा, सन ऑफ अर्थ असं सुद्धा म्हटलं जायचं. आणि याचंच नंतर एक प्रकारे कुठे जाऊन मोठं नाव बघायला मिळतं आपल्याला, भगवान ही पदवी दिलेली बघायला मिळते. मग ती भगवान बिरसा मुंडा ह्या कारणाने झालेलं बघायला मिळतं. मग आता आपल्याकडचा मुद्दा आहे की एक प्रकारे उठावाची गोष्ट कुठून सुरू झाली. तर लक्षात ठेवायचं 1882ला, ठीक आहे, 1882ला आपल्याकडे कन्सिडर करत असताना फॉरेस्ट ऍक्ट आलेला होता. काय 1882ला कन्सिडर करत असताना फॉरेस्ट ऍक्ट आलेला होता, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट. या इंडियन फॉरेस्ट ऍक्ट नुसार जी काही वेस्टलँड होती त्या एरियातली ही सर्व वेस्टलँड काय करण्यात आली, ऑब्व्हियसली
सरकारची आहे असं डिक्लेअर करण्यात आलं. आणि कन्सिडर करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ह्याच्यावर विचार करत असताना ती जमीन प्रोटेक्टेड एरिया म्हणून डिक्लेअर करण्यात आली आणि तिथे कोणालाही जायला प्रवेश निषिद्ध करण्यात आला. ते एक प्रकारे डायरेक्टली सरकारच्या आधिपत्याखाली आणलं गेलं आणि ह्यामुळे हे जे काही आजूबाजूचे आदिवासी व्यक्ती वगैरे होते त्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम फेस करावे लागलेले होते. मग या प्रॉब्लेम्सला एक प्रकारे विरोध करण्यासाठी सुरुवातीची ही जी काही बिरसाईट मुवमेंट एक प्रकारे लोकांना फक्त गायडन्स वगैरे त्यांच्या जीवनाबद्दल करत होती, त्यांनी एक प्रकारे ब्रिटिश विरोधी प्रॉपर भूमिका घेतली. म्हणजे तुम्हाला सांगतो त्यांच्यामध्ये एक प्रकारे कन्सिडर करत असताना वाक्य म्हटलं जायचं, अबुआ राजा इथे जाना महाराणी राज तुंडू जाना. म्हणजेच काय कन्सिडर करत असताना आता इथे मुंडा यांचं किंवा लोकल यांचं आदिवासीयांचं राज्य चालेल आणि महाराणी राज तुंडू जाना म्हणजे महाराणी राज इकडनं एक प्रकारे तुटणार आहे, व्हिक्टोरिया महाराणी असं कन्सिडर केलं गेलेलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्सिडर करत असताना त्याच काळामध्ये मग ती बिरसाईट मुवमेंट जी होती ती त्यांनी एक प्रकारे ह्यांच्या विरुद्ध हा जो काही एक प्रकारे कायद्याने जी प्रोटेक्टेड एरियाज होता त्याच्या विरुद्ध ती एक प्रकारे बिरसाईट मुवमेंट त्यांनी चालवली. आणि मग त्या बिरसाईट मुवमेंटला विरोध करणारे ऑब्व्हियसली समाजातले लोक असणार आहेत. आणि मग त्याच दरम्यान एक प्रकारे एक अशी न्यूज पसरली की जो कोणी बिरसाईट मुवमेंट जॉईन करणार नाही त्याला मारलं जाईल असे र्युमर्स पसरले. आणि या र्युमर्सच्या अंतर्गत कन्सिडर करत असताना एक प्रकारे 24 ऑगस्ट 1895 या दरम्यान सगळ्यात पहिल्यांदा बिरसा मुंडा यांना अटक करण्यात आली. जवळजवळ 2.5 वर्ष ते जेलमध्ये होते. 28 जानेवारी 1898ला ते जेलमधनं आपल्याला बाहेर आलेले बघायला मिळतात. सगळ्यात पहिल्यांदा एक प्रकारे ते हे जेलमध्ये गेलेले होते आणि त्याच दरम्यान मग त्यांचं नाव पुन्हा एकदा मोठं झालं की आपल्यासाठी कोणतरी एवढं मोठं लढतंय. आणि मग ह्याचा पुढे एकदा ते पुन्हा जेलमधनं जेव्हा 1898ला आले तेव्हा त्याच दरम्यान खास करून सांगायचं झालं तर साधारणतः 1899चा जो ख्रिसमस होता, ठीक आहे, या ख्रिसमसच्या दिवशी जवळजवळ 7,000 लोक, त्या काळामध्ये 7,000 हा फार मोठा आकडा आहे, 7,000 लोक एक प्रकारे कन्सिडर करत असताना बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या विरुद्ध लढायला ते आले. कारण त्याच दरम्यान एक प्रकारे बिरसा मुंडा यांना पकडण्यासाठी 500 रुपयाचं एक प्रकारे रिवॉर्ड सुद्धा दाखल करण्यात आलेला होता ब्रिटिशांच्या मार्फत. 500 रुपये विचार करा 1899च्या काळामध्ये, ठीक आहे. मग कन्सिडर करत असताना हा उठाव एक म्हणजे ह्या गोष्टी चालू होत्या. त्याच दरम्यान मग 1899ला क्रिसमसच्या वेळेस काय केलं होतं, 7,000 लोक ब्रिटिशांविरुद्ध लढायला एक प्रकारे एकत्र आलेले बघायला मिळतात बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली. आणि कन्सिडर करत असताना त्याच दरम्यान एक प्रकारे आता उठाव होते, नेतृत्व होत आहेत किंवा कन्सिडर करत असताना मुवमेंट होत आहेत. मग ते एक मुवमेंट झाली. त्या मुवमेंटला कन्सिडर करत असताना त्यांनी उलगुलान असं म्हटलं. उलगुलान, उलगुलानचा अर्थ काय असतो, रिव्होल्यूशन, ठीक आहे. हे रिव्होल्यूशन किंवा उलगुलान असं त्यांनी म्हटलेलं आपल्याला बघायला मिळतं. याच्या अंतर्गत वेगवेगळ्या ब्रिटिशांच्या गोष्टींवर छापे टाकण्यात आले किंवा त्यांच्या पोलीस स्टेशनवर अटॅक करण्यात आले. आणि याच दरम्यान त्यांचा एक अटॅक असा झालेला होता की त्या ह्याच्यामध्ये 2 पोलीस ऑफिसर आपल्याला मारले गेलेले बघायला मिळतात. आणि मग त्यानंतर ब्रिटिशांनी ठरवलं की आता आपल्याला सुद्धा ह्याला उत्तर द्यावं लागेल. मग त्यावेळेसचे तिकडचे लोकल कमिशनर होते ए फोर्ब्स नावाचे, ठीक आहे, हे लोकल कमिशनर होते. आणि त्यांना मदत करण्यासाठी स्ट्रॅटफिल्ड, HC स्ट्रॅटफिल्ड नावाचे त्यांचे डेप्युटी एक प्रकारे काय होते, कमिशनर होते, ठीक आहे. मग ह्या डेप्युटी कमिशनर आणि कमिशनर यांनी काय केलेला होता, एक प्रकारे अटॅक केला. या अटॅकच्या दरम्यान कन्सिडर करत असताना एक प्रकारे डुमरी हिल्स, काय डुमरी हिल्स इथे लिहितो मी फक्त, या दोघांनी अटॅक केलेला होता, डुमरी हिल्स अटॅक. या डुमरी हिल्स इथे काय झालेलं होतं, या एक प्रकारे कन्सिडर करत असताना सर्व एक प्रकारे मुंडा व्यक्ती जे होते, जे उलगुलान मुवमेंटमध्ये अडकलेले म्हणजे एक प्रकारे गुंतलेले होते, त्यांना पकडलं गेलं. परंतु त्या दरम्यान एक प्रकारे बिरसा मुंडा काय झालेले होते, सिंगभूमी इकडनं इकडे निसटलेले आपल्याला बघायला मिळतात. परंतु नंतर सुद्धा त्यांना एक प्रकारे पकडण्यात आलं आणि साधारणतः त्यांना 3 फेब्रुवारी 1990ला फायनली पकडण्यात आलं. ह्या मुवमेंट म्हणजे या डम्परी हिल्सच्या युद्धानंतर 3 फेब्रुवारी 1990ला त्यांना पकडण्यात आलं. एक प्रकारे त्यांना तिकडनं कन्सिडर करत असताना जेल करण्यात आली. वेगवेगळे खटले चालत होते आणि या जेलमध्येच जवळजवळ 9 जून 1990ला जे 6 व्यक्ती मेले त्याच 6 व्यक्तींमध्ये एक आपल्याला कोण बघायला मिळतात, भगवान बिरसा मुंडा बघायला मिळतात. हा त्यांचा पूर्ण जीवनमानस आहे. विचार करा, वयाच्या 24व्या-25व्या वर्षी इंग्रजांविरुद्ध त्यांनी आपल्याला एवढी मोठी लढाई केलेली बघायला मिळते किंवा लढाई लढलेली बघायला मिळते. आणि कन्सिडर करत असताना त्यांना एक प्रकारे त्या काळामध्ये आदिवासी समुदायातनं आलेले फार क्वचित व्यक्तिमत्वांपैकी हे व्यक्तिमत्व होतं. प्लस हे व्यक्तिमत्व आपल्याला कसं बघायला मिळतं, जनरलाइज सुद्धा होतं, आयुष्याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन देत होते, उठाव सुद्धा करत होते, लोकांसाठी सुद्धा झगडत होते. या सगळ्या गोष्टींमुळे बिरसा मुंडा हे नाव आपल्याला मोठं झालेलं बघायला मिळतं. भगवान या नावाने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं बघायला मिळतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि खरा विजय कधी झालेला होता बिरसा मुंडा यांचा, तर साधारणतः कन्सिडर करत असताना 1908ला
1900ला त्यांना 1990 नाही 1900 हे असं फक्त मला लिहायचं, एवढं कन्सिडर करा. 3 फेब्रुवारी 1900ला त्यांना जेल झाली आणि 9 जून 1900ला त्यांना एक प्रकारे त्यांचा मृत्यू झालेला बघायला मिळतो. आणि साधारणतः 1908ला त्यांचा खरा विजय झाला, जेव्हा एक प्रकारे कन्सिडर करत असताना छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट हा कायदा पास झाला. CTN ज्याला म्हटलं जातं, CTA ज्याला म्हटलं जातं. आणि कन्सिडर करत असताना या ॲक्टनुसार काय झालेलं होतं की जी काही आदिवासी जमीन होती ती दुसऱ्या नॉन आदिवासी लोकांना ट्रान्सफर करण्याचं बंद झालेलं बघायला मिळतं. या कायद्याने एक प्रकारे सदरच्या एरियातला जो काही मुंडा बेल्ट वगैरे होता या एक प्रकारे एरियातल्या आदिवासींचं रक्षण या कायद्याने करण्यात आलेलं बघायला मिळतं. म्हणून त्यांच्या नावावर आज आपण हा जनजातीय गौरव दिवस साजरा करतो. ही सगळ्यात पहिली गोष्ट जो हिस्टोरिकल बॅकग्राऊंड आहे. चुकून माकून एखादा प्रश्न आला तर माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर कन्सिडर करत असताना सध्याच्या स्थितीमध्ये आदिवासी पॉप्युलेशन किती आहे किंवा काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर लक्षात ठेवा हा आता एक प्रकारे 2011चा सेन्ससचा आकडेवारी आहे. आणि प्रॉपर कन्सिडर करत असताना आपल्याला जे ट्रायबल आपल्याला ॲडवायझरी बोर्ड बघायला मिळतं त्या ॲडवायझरी बोर्डची ही आकडेवारी बघायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय कन्सिडर करायचं झालं तर देशामध्ये एकूण 8.6% आपल्याला काय बघायला मिळतात आदिवासी लोकसंख्या बघायला मिळते. ठीक आहे, सध्याच्या स्थितीमध्ये ही आकडेवारी आहे बघा. ठीक आहे, ही आकडेवारी जी आहे फक्त ही आकडेवारी आपल्या लाखांमध्ये आहे, आपल्याला ती बघायची सवय नसते, परंतु गव्हर्नमेंटचे आकडे हे असेच असतात. लाखांमध्ये बघायला मिळतात. 1045.46 लाख लोकसंख्या सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये आपल्याला काय बघायला मिळते 121.08 लोकसंख्येच्या आपल्याला एक प्रकारे आदिवासी बघायला मिळते. आणि ही आदिवासी लोकसंख्या देशाच्या या लोकसंख्येच्या 8.6% बघायला मिळते. हे प्रत्येकाचे आपल्याला काय बघायला मिळतात प्रत्येक राज्यानुसार त्यांची आकडेवारी बघायला मिळते. त्यानंतर कन्सिडर करायचं झालं तर आदिवासी लोकसंख्येनुसार आपल्याला प्रश्न येतो क्रमाने लावा वगैरे वगैरे. ठीक आहे, टॉप 3 राज्य जर विचार करायचे झाले तर सगळ्यात पहिल्यांदा टॉप 3 मध्ये कोण कोण येतात. सगळ्यात पहिल्यांदा जास्तीत जास्त लोकसंख्या ही कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो, मग ओडिशाचा क्रमांक लागतो. काही ठिकाणी ओडिशा पहिलं दिलंय मग महाराष्ट्र दिलंय, ते चुकीचं आहे आपल्या पुस्तकांमध्ये. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा सदरच्या आकडेवारीवरनं तुम्हाला कळत असेल तेवढी आपल्याला लोकसंख्या बघायला मिळते. हे टॉप 3 राज्य आहेत. जर आपण पर्सेंटेज वाईज विचार करायचा झाला तर सर्वाधिक जवळजवळ 94 वगैरे टक्के म्हणजे पॉप्युलेशन आपल्याला तिकडच्या लोकल म्हणजे तिकडे जेवढी पॉप्युलेशन आहे त्याच्या 94% पॉप्युलेशन ST मध्ये आपल्याला बघायला मिळते, ती लक्षद्वीपमधली. त्यानंतर मिझोरम आणि मग नागालँडचा क्रमांक लागतो. म्हणजे उद्या उठून ह्यांच्यावर जरी प्रश्न आला तरी आपल्याला कळालं पाहिजे पर्सेंटेज वाईज टॉप कोण आहेत आणि एक प्रकारे ओव्हरऑल लोकसंख्येच्या बाबतीमध्ये टॉप कोण आहेत. त्यानंतर स्टेट कंट्री ST पॉप्युलेशन रेशो म्हणजे जर सांगायचं झालं तर देशामध्ये जेवढे काही आपण बघितले आदिवासी लोकसंख्या या आदिवासी लोकसंख्यांमधनं सर्वाधिक प्रमाणातली आदिवासी लोकसंख्या ही कुठल्या राज्यांमध्ये, तर ऑब्व्हियसली ज्या राज्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे तिथेच प्रमाण मोस्टली जास्त बघायला मिळतं. मध्य प्रदेशमध्ये हे देशाच्या लोकसंख्येच्या 14.7% आहेत. महाराष्ट्रामध्ये हे 10.1% आहे. काही पुस्तकांमध्ये 10 आहे पण ते 10.1% आहे गव्हर्नमेंट सोर्सेसनुसार, त्यामुळे हे लक्षात राहायचं. आणि ओडिसामध्ये 9.2% बघायला मिळतं. ही आकडेवारी अतिशय महत्त्वाची आहे. पुस्तकांमध्ये 10.1 आहे पण 10.0 आहे पण आपल्याला 10.1 हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा आपण हे करतोय हे आपण आधीपासून करत होतो. 2017 पासून मी सुद्धा शिकवतोय, JD सर सुद्धा एक प्रकारे गेल्या 3-4 वर्षापासून शिकवत आहेत. सांगायचं तात्पर्य काय, आपण राज्यसेवा 2024 असेल ज्याला नागरी सेवा आता नाव दिलेलं आहे. ठीक आहे, राज्यसेवा आणि तांत्रिक जी साधारणतः 28 एप्रिलला होणार आहे. ठीक आहे, आणि आपली गट ब आणि गट क ची संयुक्त पूर्व परीक्षा ही 16 जूनला होणार आहे. ठीक आहे, याच्यासाठी आपण बॅचेस लॉन्च केलेले आहेत. नागरी सेवा पूर्व परीक्षेची जी काही आपली बॅच आहे त्याच्यामध्ये 4000 रुपयामध्ये ती आपल्याला बॅच बघायला मिळते. 2 व्ह्यूज आहेत. संयुक्त गट ब क ही जी काही बॅच आहे कंबाईनची आपली ती 3000 रुपयामध्ये आहे. 2 व्ह्यूज बघायला मिळतात. आणि कॉम्बो बॅच सुद्धा ह्या दोन्हींची एकत्रित म्हणजे जे कोणी विद्यार्थी राज्यसेवा पण करतात आणि कंबाईन सुद्धा करतात त्यांना 6000 रुपये फी आहे आणि एक प्रकारे 3 व्ह्यूज बघायला मिळतात. ही प्रत्येक फी भरण्यासाठी कन्सिडर करत असताना आपल्याला इन्स्टॉलमेंट अवेलेबल आहे. तुम्ही इन्स्टॉलमेंट सुद्धा एक प्रकारे अवेल करू शकतात. एक प्रकारे सुरुवातीला एक प्रकारे अमाऊंट भरल्यानंतर पुढची अमाऊंट ही नंतर भरली जाते. इन्स्टॉलमेंटची हाफ अमाऊंट ही तिथे कॅल्क्युलेट झालेली आहे. या लेक्चरमध्ये आपण लेक्चरलाच ACP नाव दिलंय बघा, अजेंडा सेटिंग, कंटेंट बिल्डिंग, PYQ डिकोडिंग. अजेंडा सेटिंग म्हणजेच काय, गेल्या 2017 पासून 2023 पर्यंत प्रश्न कुठल्या कुठल्या टॉपिकवर आलेत, मग ते टॉपिक किती फोकसने करायचे किंवा कुठल्या टॉपिकमध्ये इनडेप्थ जायचं किंवा कुठल्या टॉपिकमध्ये इनडेप्थ नाही जायचं हे ओळखण्याचं काम अजेंडा सेटिंगमध्ये होतं. कंटेंट बिल्डिंगमध्ये जवळजवळ तुम्हाला 170+ आवर्स ठीक आहे काय केलं जाणार आहे, कंटेंट शिकवला जाणार आहे. आणि त्यानंतर PYQचे लेक्चर आपण फेब्रुवारीमध्ये घेणार आहोत. म्हणजे जवळजवळ तुमचा एकच टॉपिक बघा 4 ते 5 वेळा रिवाईज होतोय. सोबत आपली टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च झाली आहे, ते सुद्धा आपल्या ॲपवर तुम्हाला काय बघायला मिळेल, त्याचे कोर्सेस अवेलेबल बघायला मिळतील. पण परीक्षेच्या डेट्स या एक प्रकारे आपण ठरवलेल्यापेक्षा किंवा आपण एक प्रकारे गेस केल्यापेक्षा पुढे आलेल्यामुळे ते रिशेड्यूल करणार आहोत. जो कोणी आपला बॅचचा विद्यार्थी आहे त्याला टेस्ट सिरीजमध्ये 10% ऑलरेडी डिस्काउंट मिळणार आहे. राज्यसेवा असेल, नागरी असेल किंवा कॉम्बो परीक्षा असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं
महत्त्वाची गोष्ट, जो आपली बॅच घेईल आणि जो आपली टेस्ट सिरीज घेईल त्यालाच आपण मेंटरशिप सुद्धा अवेलेबल करणार आहोत दिवाळीमध्ये. म्हणजे साधारणतः आता 1-2 दिवसामध्येच तुम्हाला काय होतील, एक प्रकारे त्याचे फॉर्म अवेलेबल होतील. ते फॉर्म अवेलेबल केल्यानंतर 100 मुलं राज्यसेवेसाठी, 100 मुलं कंबाईनसाठी ॲज अ आपण मेंटरशिप म्हणून एक प्रकारे वेगळं चालू करणार आहोत. त्यामुळे एवढं जरी लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, पुन्हा बॅक टू द पॉईंट. आता हा सुद्धा एक प्रकारे रिपोर्ट कसला आहे, 2011चा. आता हा महाराष्ट्राचा रिपोर्ट आहे. म्हणजे महाराष्ट्र, मगाशी आपण काय बघितलं, भारतामध्ये असणारे आदिवासी लोकसंख्येची एक प्रकारे कॅल्क्युलेशन्स कुठे कसं काय आहे. परंतु ही जी काही आकडेवारी, ही सरसकट आपल्याला डिव्हिजन वाईज आकडेवारी बघायला मिळते. कुठल्या डिव्हिजनमध्ये ती लोकसंख्या जास्त आहे, कुठल्या डिव्हिजनमध्ये लोकसंख्या कमी आहे, एकूण ओव्हरऑल लोकसंख्या किती आहे, सर्व इथे दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग ती लोकसंख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या किती प्रमाणात आहे. काही पुस्तकांमध्ये 9.34 दिलेलं आहे. जर गव्हर्नमेंट म्हणते 9.35 तर विषय संपला, 9.35च पाहिजे. ठीक आहे, मग त्यातल्या त्यात सुद्धा आपल्याला आतापर्यंत प्रश्न काय आलेत की एक प्रकारे कुठल्या जिल्ह्यामध्ये ती पॉप्युलेशन जास्त आहे किंवा ओव्हरऑल पॉप्युलेशन कुठली जास्त आहे. आता आपल्याला एक प्रकारे डिव्हिजन वाईज सुद्धा येऊ शकतात. तर सगळ्यात जास्त आदिवासी लोकसंख्या आपल्याला नाशिक डिव्हिजनमध्ये बघायला मिळते. 23.33% ही नाशिक डिव्हिजनमध्ये आपल्याला बघायला मिळते. ही सदरची आकडेवारी आहे. एकदा तुम्ही नजरेखालनं मांडली तरी चालणार आहे. 2 नंबरला नागपूर डिव्हिजन येतं, 3 नंबरला अमरावती डिव्हिजन येतं. म्हणजे नाशिक, ठीक आहे, त्यानंतर एक प्रकारे नागपूर आणि त्यानंतर अमरावती. या एकूण कन्सिडर करत असताना एकूण जर प्रशासकीय विभागांमध्ये आदिवासी पॉप्युलेशन आपल्याला बघायला मिळते. मग डिस्ट्रिक्ट वाईज सिच्युएशन काय आहे. मला आठवतं आपल्या कंबाईनला प्रश्न आलेला होता, सर्वात जास्त अनुसूचित जाती लोकसंख्या कुठल्या जिल्ह्यात आहे. त्याचं उत्तर पुणे होतं. ठीक आहे, सर्वात जास्त. मग आता त्याच अँगलने जर अनुसूचित जमाती लोकसंख्येबद्दल आलं तर ॲटलिस्ट आपल्याला आयडिया क्लिअर पाहिजे. तर सर्वात जास्त अनुसूचित जमाती लोकसंख्या आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते, त्यानंतर ठाणे आणि त्यानंतर नंदुरबार असा क्रमाने क्रमांक लागतो. पर्सेंटेज वाईज विचार करायचा झाला तर सर्वाधिक पर्सेंटेजमध्ये आदिवासी पॉप्युलेशन आपला नंदुरबार जिल्हा, मग गडचिरोली जिल्हा आणि मग धुळे जिल्हा इथे बघायला मिळतो. म्हणूनच नंदुरबारला जवळजवळ 69%च्या वर आपल्याला काय बघायला मिळतात, आदिवासी पॉप्युलेशन आहे सर्व एकूण पॉप्युलेशनच्या. म्हणूनच नंदुरबारला आपण काय म्हणतो, एक प्रकारे आदिवासींचा जिल्हा म्हणून सुद्धा एक प्रकारे ओळखतो. ठीक आहे, म्हणजे हा डेटा सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येतो, सरळ सेवा, राज्यसेवा, मेन्स असो किंवा काही असो. आणि 2011च्या लोकसंख्येनुसार कन्सिडर करत असताना टोटल पॉप्युलेशन बघा किती आहे, 1,05,10,213 ही आदिवासी पॉप्युलेशन आहे फक्त जर सांगायची झाली तर. त्यानंतर महाराष्ट्राच्या एकूण टक्केवारीच्या 9.4 दिले, पण ते प्रिसाईज किती आहे, 9.35% आपल्याला बघायला मिळतं. आणि हीच लोकसंख्या देशाच्या रेशोमध्ये किती आहे, 10.1 आहे, जिथे सेकंड नंबर ऑफ आदिवासी पॉप्युलेशन आपल्याला बघायला मिळतं. हे ऑलरेडी आपण कव्हर केलेला डेटा बघायला मिळेल. ठीक आहे, आणि त्यानंतर कन्सिडर करत असताना आता हा सदरचा जो काही इमेज आहे ही आपल्याला देसले सरांच्या पुस्तकातून आली आहे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पुस्तक भूगोलाचा, महाराष्ट्र भूगोलाचा अभ्यास करत असताना प्रश्न आपल्याला येतो ना रे, की ठाणे जिल्ह्यामध्ये कुठल्या आदिवासी जमाती राहतात, नाशिक जिल्ह्यामध्ये कुठल्या राहतात, यवतमाळमध्ये काय राहतात, वर्धा काय, नागपूर, चंद्रपूर काय, नागपूर काय, बुलढाणा काय, भंडारा काय, गोंदिया काय, गडचिरोली काय, हे सर्व तुम्हाला वाचून घेणं, पाठ करून घेणं गरजेचं आहे. जोड्या लावांवर आपल्याला येऊ शकतो. राज्यसेवा मेन्सला सुद्धा प्रश्न आलेला आहे. राज्यसेवा मेन्सला एकदा चित्र काढून सुद्धा प्रश्न आलेला होता. पुस्तकात अनेक चांगले चित्र सुद्धा यांचे दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिसेंटली कुठल्या तरी मेन्सला आपल्याला ह्यांच्या जोड्या लावा सुद्धा आलेल्या होत्या. कुठली आदिवासी जमात कुठल्या जिल्ह्यात राहते आपल्याला प्रश्न विचारला जातो, माहिती असणं गरजेचं राहणार. आणि त्यानंतर एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आदिवासी पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये आपण जी काय बघतो ती आहे आपल्या PTG आणि PVTGची. ठीक आहे, PTG म्हणजे काय, प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप्स, आणि PVTG म्हणजे काय, पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स. आता या दोघांमध्ये नक्की काय फरक आहे तर लक्षात घ्यायचं, 1973ला ढेबार समितीची स्थापना करण्यात आली होती, ढेबार कमिशन, आणि ह्यांनी PTGs असावे, प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप्स असावे असं एक प्रकारे घोषित केलेलं बघायला मिळतं. मग प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप म्हणजे काय असतं. आता बघा, आपण आदिवासी लोकसंख्या जर बघायचं झालं किंवा आदिवासींबद्दल जर आपण अभ्यास करायचा झाला तर ऑलमोस्ट संस्कृती वेगळी आहे, त्यानंतर प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे, शायनेस आहे त्यांना लोकांमध्ये येण्यासाठी, किंवा लिटरसी आपल्याला कमी बघायला मिळते, आरोग्याच्या सेवा सुविधा कमी प्रमाणात पोहोचलेल्या बघायला मिळतात, अवेअरनेस कमी प्रमाणात पोहोचलेला बघायला मिळतो, आणि याच्यामुळे संख्या सुद्धा कमी झालेली बघायला मिळते. म्हणजे जर तुम्ही नीट बघायचं झालं तर अंदमान निकोबारमध्ये काही एक प्रकारे आपल्याला आदिवासी जमाती बघायला मिळतात आपल्या देशातल्या, त्यांची लोकसंख्या अक्षरशः 39-43 एवढीच आहे, 39-43 एवढीच लोकसंख्या बघायला मिळते. काही ज्या लोकसंख्या आहेत त्या किंवा काही आदिवासी जमाती आहेत त्या हार्डली आपल्याला 100 मध्ये बघायला मिळतात, 132, 134
300 400 अशाच प्रमाणात आहे. मग उद्या उठून ह्यांचं एक प्रकारे रक्षण करण्यासाठी, ह्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी PTGs किंवा PVTGs हे अस्तित्वात आलेले बघायला मिळतात की ज्यांच्यावर एक प्रकारे जास्त लक्ष ठेवणं गरजेचं असतं. ठीक आहे. मग कन्सिडर करत असताना 1973ला ढेबर कमिशनने एक प्रकारे सांगितलं की PTGs ठेवा. त्याच्या अनुसरून 1975ला सुरुवातीला ज्या काही आदिवासी पॉप्युलेशन होतं त्या आदिवासी पॉप्युलेशन मधल्या कम्युनिटीजपैकी 52 कम्युनिटीजला PTGचा दर्जा देण्यात आला. 1993ला त्याच्यामध्ये एक प्रकारे 23 जमाती वाढवल्या आणि सद्यस्थितीमध्ये 1993 पासून जवळजवळ 2023 आहे. आत्ताही आपल्याला जवळजवळ 30 वर्षांनी सुद्धा 30 आकडेवारी बघायला मिळते. एकूण 75 PVTGs आपल्याला अस्तित्वात आलेले बघायला मिळतात 705 आदिवासी जमातींपैकी. आता 705 आदिवासी जमाती संपूर्ण भारतात आहेत, त्यापैकी 75 काय म्हटलेले आपण PVTGs म्हटलेले बघायला मिळतात. मग PTGचं PVTG कधी झालं तर लक्षात ठेवायचं, सुरुवातीला हे PTG नाव होतं 1975 पासून प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप्स, पण साधारणतः 2006ला या PTGचं एक प्रकारे नाव बदलून काय करण्यात आलेलं होतं, PVTGs करण्यात आलेलं होतं. फुल फॉर्म पूर्ण बदललाय. PTGचं म्हणजेच काय, प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप्स, आणि PVTGs म्हणजेच काय, पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप. ठीक आहे. हे नाव बदललेलं आपल्याला बघायला मिळतं. मग हे 75 निश्चित केलेत ना आपण. मग हा 75 आकडेवारी कुठून आणली किंवा 75 हे एक प्रकारे कशावरनं आपल्याला घोषित केलेले बघायला मिळतात त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला काही माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं ह्यांचं निकष काय आहेत किंवा कुठल्या निकषावरनं एक प्रकारे एखाद्या कम्युनिटीला आपण एक प्रकारे PVTGs किंवा PTGs म्हणून डिक्लेअर करतो. मग ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला तो सुद्धा एक प्रकारे कंटेंट कव्हर होईल. लक्षात ठेवायचं PTG, ठीक आहे, किंवा आता नाव बदलून आलंय त्यामुळे आपण PVTGs कन्सिडर करूया. या PVTGsला एक प्रकारे घोषित करण्यासाठी आपल्याला निकष काय बघायला मिळतात. ठीक आहे. मग हे निकष शोधतोय आपण. ठीक आहे, त्याच्याबद्दल सांगतो, एकच मिनिट. चलो, एकूण 4 प्रकारचे निकष आहेत. पहिला निकष म्हणजे आपण कुठला हे आपण बघायचं झालं तर पहिला निकष आहे यांचा प्री ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी, लेवल ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे. दुसरा निकष आपल्याला बघायला मिळतो लो लेवल ऑफ लिटरसी. तिसरा निकष आपल्याला बघायला मिळतो इकॉनॉमिक बॅकवर्डनेस. आणि चौथा निकष आपल्याला बघायला मिळते अ डिक्लाइनिंग और स्टॅग्नंट पॉप्युलेशन. स्टॅग्नंट म्हणजे स्थिर असणारी, स्टॅग्नंट पॉप्युलेशन. हे 4 निकष जर पूर्ण होत असेल तर एखाद्या कम्युनिटीला काय म्हटलं जातं, PVTG असा दर्जा दिला जातो. प्री ॲग्रिकल्चरल लेवल ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे काय की आता आपण बघतो झूम प्रकारची शेती ही खास करून आदिवासी पॉप्युलेशनमध्ये जास्त फेमस आहे. म्हणजेच त्याच्यामार्फत काय केलं जातं की एक प्रकारे त्यांना एक्झॅक्ट माहिती नाही की जमिनीची मशागत कशी करायची, काय करायचं, ॲडव्हान्स लेवल टेक्नॉलॉजी काय आलेली आहे. म्हणजे बेसिक अन्न त्यानंतर कन्सिडर करत असताना म्हणजे अन्न वस्त्र ह्या घटक झाला. त्यानंतर लिटरसी म्हणजे शिक्षणाचं एक प्रकारे किंवा सुशिक्षितता किती प्रमाणामध्ये आहे. ठीक आहे, हे आपल्याला चेक केलं जातं. तिसरं म्हणजे काय, आर्थिकदृष्ट्या मागासलेला किती घटक आहे तो. ठीक आहे. आणि चौथं म्हणजे काय, एक प्रकारे थांबणारी किंवा न वाढत असणारी एक प्रकारे पॉप्युलेशन. जसं मी तुम्हाला म्हटलं की भारतामधल्या अनेक आदिवासी म्हणजे खास करून अंदमान निकोबार या बेट समूहामध्ये राहत असलेल्या आदिवासी जमातींबद्दल सांगायचं झालं तर हार्डली काही तर 100च्या आतच आहेत. एवढीच लोकसंख्या त्यांच्या आज जगामध्ये अवेलेबल आहे. मग ह्यांना सुरक्षा देण्यासाठी, ती वाढ करण्यासाठी आपण PVTGचा दर्जा दिला जातो. मग त्यामार्फत यांच्यावर काय केलं जातं, एक प्रकारे लक्ष दिलं जातं, फोकस केला जातो. आणि पुढचे जे चार्ट अवेलेबल आहेत, आता आपल्याला अजून एक प्रश्न येतो जो ऑलरेडी 2018 वगैरेला आलेला होता, कंबाईनला आलेला होता, राज्यसभा मेन्सला सुद्धा आलेला होता, कंबाईनच्या प्रीला, की महाराष्ट्रामध्ये एकूण किती म्हणजे PVTGs ग्रुप आहेत ते एकूण 3 आपल्याला बघायला मिळतात. काथोडी, कोलम आणि माडिया गौंड. ठीक आहे. काथोडी म्हणजेच काय, काटकरी. ठीक आहे. काटकरी, कातोडिया, कोलम आणि माडिया गौंड यांना एक प्रकारे 3 अशा आदिवासी जमातींना आपल्याकडे PVTGचा दर्जा देण्यात आलेला आहे. हा चार्ट तुम्हाला बघायला मिळतोय. अजून आपल्या कुठल्याच मार्केटमधल्या पुस्तकामध्ये हा एकूण चार्ट नाहीये. जो कोणी पुस्तकवाले ऐकत असतील तर त्यांनी हा टाकावा, खूप चांगलं होईल. कदाचित त्याच्याबद्दलच्या सुद्धा जोड्या लावा येऊ शकतात आपल्याला. प्रत्येक राज्य त्या राज्यामध्ये असलेल्या कन्सिडर करत असताना किंवा एक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि त्या राज्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या आदिवासी जमाती ज्यांना PVTGचा दर्जा देण्यात आलेला आहे हे आपल्याला माहिती असणं इथे गरजेचं आहे. प्रश्न ह्याच्यावर साधारणतः येऊ शकतो. 75 जी रिसेंटची आकडेवारी तिथपर्यंत आपण गेलेलो आहोत. मग राजकीय सुधारणांच्या
सुधारणांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर एकच राजकीय सुधारणा मला खूप मोठ्या प्रमाणात मेन्शन करावी लागते, नाहीतर ते HRDचं लेक्चर होईल, परंतु इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर आहे म्हणून मी एकच मेन्शन करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, नॅशनल कमिशन फॉर ST शेड्यूल ट्राईब. ठीक आहे, कन्सिडर करत असताना 89वी घटना दुरुस्ती झाली. ठीक आहे, 89वी घटना दुरुस्ती 2003 नुसार काय झालेलं बघायला मिळत होतं, NCSC होतं, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट होतं, त्याच्यामध्ये शेड्यूल ट्राईब एक डिपार्टमेंट कार्यरत होतं, परंतु NCSCचं एक प्रकारे वर्गीय म्हणजे बायफर्गेशन झालं आणि NCSC आणि NCST असे 2 वर्ग तयार झाले. NCSC 338 आर्टिकल नुसारच तयार झालेलं बघायला मिळतं, पण NCST साठी शेड्यूल ट्राईबसाठी 338A हे नव्याने समाविष्ट झालेलं आर्टिकल आपल्याला आलेलं बघायला मिळतं. आणि याच आर्टिकलनुसार 19 फेब्रुवारी 2004ला नॅशनल कमिशन फॉर एक प्रकारे शेड्यूल ट्राईब याची स्थापना झालेली बघायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिसेंटली ह्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. कसा येऊ शकतो तर एक लक्षात ठेवायचं, सुरुवातीला याचे पहिले जे कोणी चेअरपर्सन होते ते आपल्याला कुंवर सिंग टेकाम बघायला मिळतात. पहिले कुंवर सिंग टेकाम. त्यानंतर सद्यस्थितीमध्ये NCSTचं प्रमुख पद जे आहे, ठीक आहे, चेअरपर्सन हे पद आपल्याला रिक्त असलेलं बघायला मिळतं. या दोघांची आपल्याला रचना काय असते, एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य. यातले अध्यक्षपद रिक्त आहे. सध्याचं अध्यक्षपद सध्या आपल्याला रिक्त बघायला मिळतं, परंतु लगतपूर्वी आपल्याला अध्यक्षपदी कोण होते, ते 6वे अध्यक्ष होते कन्सिडर करत असताना हर्ष चौहान. ठीक आहे, यांची जवळजवळ 2021 मध्ये नेमणूक झालेली होती, परंतु त्यांनी नजीकच्या काळामध्ये आपल्याला काय दिलेलं बघायला मिळतं, राजीनामा दिलेला बघायला मिळतो. त्यामुळे भविष्यामध्ये ह्यांची नियुक्ती झाला करंटमधनं सुद्धा सदरचा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे एवढा डेटा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सर्व भारतीयांना, सर्व व्यक्तींना, आदिवासी बंधू भगिनींना जनजातीय गौरव दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आदिवासी म्हणजेच या देशाचे मूळ नागरिक आहेत, मूळ मालक आहेत. आपण सर्व बाहेरचे आहोत, आपण सर्व वेगळे आहोत. आदिवासी हे मूळ आहे आणि नो डाऊट मी त्यांच्याशी इंटरॅक्ट केलेलं आहे. खूप चांगले स्वभावाचे असतात, खूप चांगल्या गोष्टी असतात. ठीक आहे, फक्त ॲज अ माणूस म्हणून त्यांच्याकडे आपणही बघितलं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा शायनेस, ऑकवर्डनेस सोडून आपल्यामध्ये सामील झालं पाहिजे, तर दोघांची एकत्रित प्रगती होऊ शकते. ठीक आहे, एवढं बोलून मी थांबतो. याच्या ह्या ज्या काही नोट्स आहेत छोट्या थोड्याफार, त्या आपल्याला मी टेलिग्राम ग्रुपवर टाकतो. व्हिडिओ नक्की बघा, आवडला असल्यास तर शेअर करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थांबूया इथे आपण. धन्यवाद.